शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की या पपईच्या झाडा प्लॉटमध्ये अशा प्रकारचा व्हायरसने अटॅक केला होता। शेतकरी मित्रांनो, मी सागर उराडे, बेरिसन ॲग्रो सायन्स। आज मी निमगुले, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक इथे प्रशांत भाऊ कदम यांच्या पपईच्या प्लॉट वरती उभा आहे। नमस्कार। नमस्कार। एकदा आपला परिचय करून द्या ना। मी प्रशांत गंगाधर कदम, राहणार निमगुले, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। तर काय पीक आहे आपलं? आमचं प्रमुख पीक पपई आहे। तर पपई पिकावरती आपल्याला काय समस्या येत होती? पपई पिकावर प्रामुख्याने व्हायरसची समस्या गेल्या 3-4 वर्षापासून भेडसावत होती। शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की या पपईच्या झाडा प्लॉटमध्ये अशा प्रकारचा व्हायरसने अटॅक केला होता। आपण बघू शकता कशा प्रकारे व्हायरसने पपई पीक ग्रस्त झालं होतं। बघू शकता आपण व्हिडिओमध्ये व्हायरसने कशा प्रकारे प्रादुर्भाव झाला होता या प्लॉटवरती। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण बघू शकता पूर्ण व्हायरस इथे कंट्रोल झालेला आहे। तर आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ। नमस्कार, प्रशांत कदम। पपई पिकावर गेल्या लागवड केल्यानंतर 3-3.5-4 महिन्यानंतरच व्हायरसचा अटॅक दिसून आला होता। पण VC100 चे स्प्रे रेग्युलर घेतल्यामुळे आम्हाला उत्कृष्ट असा रिझल्ट मिळालेला आहे आणि आता आमच्या पपईवर कुठलाही व्हायरसचा अटॅक नाही आणि सेटिंग उत्तम आहे, फ्लोरिंग पण उत्तम आहे आणि कॅनोपी पपईची एक्सलंट आहे। शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता इथे VC100 चे 3 स्प्रे झालेले आहे। पूर्ण व्हायरस फ्री प्लॉट झालेला आहे। पूर्ण व्हायरस फ्री फ्लावरिंग, फुलकळी चांगल्या प्रमाणात इथं सेट झालेली दिसून येत आहे। जो येणारा जो शेंडा आहे तो पूर्ण व्हायरस फ्री येत आहे। इथे VC100 चे स्प्रे झाल्यानंतर कशा प्रकारे इथे प्लॉटच्या एकदम व्हायरस फ्री प्लॉट झालेला आहे पपईचा। तर तुम्ही आपले जे इतर पपई उत्पादक शेतकरी आहे किंवा व्हेजिटेबल उत्पादक शेतकरी त्यांना व्हायरस साठी तुम्ही काय वापरायला सांगू शकता? शेतकरी मित्रांनो, व्हायरस ही अशी समस्या आहे की बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला विक्रीस पाहायला मिळतात। कोणी त्यांच्या प्रोडक्ट बद्दल कधी चुकीचं माहिती सांगत नाही। शेतकऱ्यांना ते अनेक प्रकारचे असे टिप देऊन आणि ते आपल्याला गळी पाडतात। कुठलंही औषध आपण आणतो, रिझल्ट घेतो, रिझल्ट व्यवस्थित मिळत नाही। आपण त्यांना रिपोर्ट केला का ते म्हणतात की तुमची मारायची पद्धत चुकीची आहे, तुमच्याकडे क्लायमेट बदललं असेल, आमचा कसं काय रिझल्ट मिळेल, आमचा बाजूला तर मिळाला होता। पण VC100 हे असं प्रोडक्ट आहे की ते आपण डायरेक्ट कंपनीवरून मागवायचं आहे, कुठं दुकानात पण नाही मिळत आहे। आपण मागवल्यानंतर आपण स्वतः रिपोर्ट घ्या। 3 फवारण्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण व्यवस्थित करा, त्यानुसार आपल्याला 100% रिझल्ट मिळतो। त्याप्रमाणे जर तुम्ही फवारण्या घेतल्या तर 100% व्हायरस हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो। हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय या प्लॉट मधून। तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता व्हायरस साठी? आम्ही सगळ्यांना सजेस्ट करणार की व्हायरसवर 100% कंट्रोल आहे। तर तुम्ही आपल्या इतर शेतकरी बांधवांना VC100 बद्दल काय सांगू शकता? मग VC100 व्हायरस यायच्या आधी मारलं पाहिजे। व्हायरस आल्यानंतर खर्च वाढतो आपला, पण व्हायरस यायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर तुम्ही VC100 चा वापर केला तर तुमच्या प्लॉटवर तुम्ही जतपर्यंत तुमची इच्छा असेल तत्पर्यंत तुम्ही प्लॉट ठेवू शकता, तत्पर्यंत व्हायरस नाही येणार। तुम्ही VC100 चं काय प्रमाण घेतलं होतं? VC100 चं प्रमाण 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम। शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये आपण VC100 प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर सर्वात पहिले कंपनीचं लोगो आणि बेरिसन नाव वरती VC100 नाव हे बघूनच खात्री करायचं आहे। आणि प्रोडक्ट बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या QR कोड स्कॅन करून प्रोडक्ट बद्दल आपण स्कॅन करून माहिती घेऊ शकता। जर शेतकरी मित्रांना आपली पपई पीक व्हायरस पासून वाचवायचे असेल तर बेरिसन ॲग्रोचं VC100 हे प्रोडक्ट आपण पपई या पिकावरती आपण यूज करू शकता।